सरकारला विनंती यासाठी केली की सगळ्या सोयरा शब्द हा सरकारनं घेतलेला 54 लाख नोंदीबद्दलचाही त्यांनीच घेतलेला, परिवाराचा पण त्यांनीच घेतलेला आणि मागल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचा हाही शब्द त्यांनीच घेतलेला। त्यांनी एकूण 4 शब्द घेतलेले, त्यातल्या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना निघालेली। त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करायचं असलं तर सरकारला विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे। म्हणून मी सरकारला मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो की या येत्या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून त्या अधिसूचनेचा आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं करा। मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल 2 तारखेलाच दिला आहे, तोही स्वीकारून तोही कायदा त्यांनी पारित करावा। तर यासाठी त्यांनी येत्या 2 दिवसात अधिवेशन बोलवावं। मी मात्र अंमलबजावणी होईपर्यंत 1 इंचही मागं सरकू शकत नाही। उद्या सकाळी 10 वाजता मी कठोर आमरण उपोषणाला बसतोय। माझ्या मायबाप मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या माझी विनंती, सगळ्यांनी या आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा, कारण इथं घराघरातल्या लेकरांचं कल्याण ही अंमलबजावणी झाली का होणार आहे। एकदा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की आपल्या लेकराचं नशीब कोणीच रोखू शकत नाही। अधिवेशन आवाहन केलेलं आहे की मराठा समाजाचे जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांना उद्यापासून फोन करण्याचं आवाहन तुम्ही मारता? नाही, फोन याच्यासाठी करा म्हणून सांगितलं, म्हणजे काय आडमुठं भूमिकेनं नाही। ते प्रतिनिधी म्हणून आपल्या हक्काचे, आपला त्यांच्यावर अधिकार आहे। आपण समाजानं त्यांना निवडून दिलेलं, मग आपल्या लेकरांचा विषय तिथं 15 तारखेच्या जर अधिवेशनात त्यांनी घेतला तर तिथं जर एकमतानं सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांनी बाजू मांडली तर तो कायदा मजबूत होईल आणि त्याची अंमलबजावणी पण। आणि मी हे आवाहन करतो मराठा समाजाच्या वतीनं, हात जोडून करतो त्यांना सगळ्यांना, आमदार आणि मंत्र्यांना, की आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे। तुम्हाला योग्य वेळ हीच आहे मराठा समाजाला साथ देण्याची आणि त्यांच्या पोरांना साथ देण्याची। तुम्ही सगळ्यांना एकमतानं तिथं सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दलची बाजू मांडा आणि तो कायद्याची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे तातडीनं करा। मराठा समाज तुमच्या एकाही आमदाराचे आणि मंत्र्याचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही। भुजबळांची भूमिका जी आहे समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे, त्यामुळे सरकारमध्ये काय पाठिंबा मिळतोय, कसं बघता तुम्ही? म्हणूनच त्यांच्या ज्या पक्षात ते त्या पक्षाच्या नेत्यांना आमची विनंती आहे की तुम्ही बळ देताय, परंतु तुमच्याच समाजाला त्रास देण्याचं काम ते करायला लागलं आहे। उद्यापासून तुम्ही कडक उपोषण करताय, जर अधिवेशन सुरू केलं 2 दिवसात सरकारने, तर त्या उपोषणामध्ये काही फरक पडेल का? थोडंसं सौम्य करणार आहेत तुम्ही? कारण अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या गोष्टीसाठी हे कराल का पाऊल? जर सरकारने टाकलं पाहिलं अधिवेशन घेण्याचं तर उपोषण साध्या पद्धतीचं होईल? दादा, सरकारनं जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं। त्याला वेळ प्रक्रियेला लागण्याची सुद्धा गरज नाही, कारण त्यांच्याकडे ती सगळी कायदेशीर बाजूची प्रक्रिया मांडणारी यंत्रणा आहे। त्यांना वेळ लागत नाही। एका रात्रीत जर ते राष्ट्रपती राजवट उठू शकते तर मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा 1 घंट्यात ती अंमलबजावणीला आणू शकते, 1 घंट्यात। त्यामुळं आमरण उपोषण अंमलबजावणीशिवाय थांबू शकत नाही, याच्यावरती मी ठाम आहे। एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली होती, त्या दिवशी शासनाने जाहीर केलं होतं, मुलालाही उधळला होता, तुम्हाला विश्वास आहे की आता या अधिवेशनात मुख्यमंत्री आपला शब्द फायनलमध्ये नेते? ती गुलाल याच्यासाठी उधळला होता की 75 वर्षात जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा घ्यायचा होता तो कायदा टाळण्यासाठी 2 महिने सरकारनं टाळाटाळ केली होती आणि सगळ्या सोयऱ्यांचं कायदा हे 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून जायला लागला आहे। म्हणून त्या दिवशी मराठ्यांनी आरक्षणच हिसकून आणलं होतं, कायदाच बनवायला सरकारला भाग पाडलं होतं, म्हणून तो गुलाल होता। ज्या दिवशी अंमलबजावणी होणार आहे आणि एक प्रमाणपत्र त्या माध्यमातून नोंदी न मिळालेल्या मराठ्यांचं मिळणार आहे, त्या दिवशी तुम्ही महादिवाळी गुलाल बघा महाराष्ट्रात कसा असतो, आणि विजयी सभासुद्धा देशानं बघावी मराठ्यांची कशी असते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।